मनोज जरांगे पाटील यांच्या रॅली आधी बॉम्ब स्क्वॉड दाखल झालाय। ज्या ठिकाणाहून रॅलीला सुरुवात होणार आहे त्या मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। मनोज जरांगे पाटील यांची रॅली ज्या ठिकाणाहून सुरुवात होते या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तर आहेच, पण या ठिकाणी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक सुद्धा पोहोचलंय, डॉग स्क्वॉड आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीवर सुद्धा बारकाईनं लक्ष दिलं जात आहे। पोलीस या ठिकाणी बघतो आपण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली सुरुवात होणार आहे। या ठिकाणी सगळ्या प्रकारची खबरदारी ही पोलिसांकडून घेतली जात आहे। बॉम्ब स्क्वॉड पथक या ठिकाणी आलंय, अगदी सभास्थळापाशी सुद्धा वेगळं बॉम्ब स्क्वॉड पथक ठेवण्यात आलंय आणि डॉग स्क्वॉड सुद्धा आहे जे कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगानं जी काही खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे ती सगळी खबरदारी आज बीड शहरामध्ये घेताना पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी केवळ बीड जिल्ह्यातलेच नाही तर इतर जिल्ह्यातून सुद्धा पोलीस यासाठी बाहेरून मागवण्यात आल्यात। राज्य राखीव दलाचे जवान आपल्याला रस्त्यावरती दुतर्फा बंदोबस्तासाठी लावलेलं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं जेवढे काही काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी बीडचं पोलीस प्रशासन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।